एक व्यक्ती जेव्हा मोकळा झालेल्या पत्र्याचा तेलाचा डबा भंगारवाल्याला विकायला गेला, त्यानंतर जे घडलं त्यानं संपूर्ण देश हादरला. तुम्ही जर तुमचा मोकळा झालेला पत्र्याचा तेलाचा डबा भंगारवाल्याला विकत असाल तर ताबडतोब ही माहिती पहा. एक व्यक्ती तेलाचा डबा संपला होता. तिथं त्याच्या घरी भंगारवाला आला. तो व्यक्ती तो तेलाचा डबा 10 रुपयांना विकणार होती, पण त्यानंतर असं झालं की ज्यामुळे संपूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली. या 15 लिटरच्या मोकळ्या पत्राच्या डब्याचं या व्यक्तीनं भंगारवाल्याला न देता जे काही केलं त्याचा व्हिडिओ त्यानं काढला आणि जो अक्षरशः करोडो लोकांनी पाहिलाय. पत्र्याच्या तेल डब्यापासून त्यानं असा एक प्रयोग केला की ज्यामुळे त्याचा तो व्हिडिओ अक्षरशः मोदीपर्यंत पोहोचलाय. मोदीनं देखील या व्यक्तीचं कौतुक केलंय. मग त्या व्यक्तीनं असं मोकळ्या 10 रुपयाच्या किमतीच्या तेलाच्या डब्याचं असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला. आता बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातला जो डबा असतो 15 लिटर तेलाचा डबा, तो संपला की भंगारवाल्याला 10 रुपयाला विकून टाकतो. आता हाही व्यक्ती तेच करणार होता, पण त्यानं या रिकाम्या तेलाच्या डब्यापासून एक अशी वस्तू बनवली की जिची किंमत लाखोंमध्ये आहे. एका रिकाम्या पत्राच्या तेलाच्या डब्यापासून त्यानं जी वस्तू बनवली त्यामुळे पंतप्रधानांनी त्याचं कौतुक केलं. आता जर तुमच्या घरात एखाद्या पत्र्याचा रिकामा डबा असेल तर तुम्ही तो भंगारवाल्याला न देता त्याची किंमत कशी तुम्ही लाखो रुपयांची करू शकता. या व्यक्तीनं 10 रुपयांच्या तेल डब्याचं जे काही केलं त्यानं तो लाखो रुपयांच्या मूल्याचा झाला. मग नेमकं काय होतं? त्या व्यक्तीनं भंगारवाल्याला तुम्ही जर तेल डबा देत असाल तर तुम्ही देखील त्या डब्याचे लाखो रुपये कसे मिळवू शकता, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. एक मराठवाड्यात राहणारा सर्वसाधारण शेतकरी संजय याची ही घटना आहे. खरं तर तो एक साधा शेतकरी देखील आहे. त्याचा तेल डब्बा संपला. तो आता संपला की त्यावेळेस तो पत्र्याचा डबा असतो. तो पत्र्याचा डबा तो दरवेळी भंगारवाल्याला विकायचा आणि 10 रुपये त्याच्याकडून घ्यायचा. पण यावेळेस त्यानं असं काही केलं की त्यानं जे केलं त्यानं अख्ख्या देशात त्याची चर्चा होऊ लागली. खरं तर संजय त्याची परिस्थिती अतिशय बेताची. पैशाची चणचण होती. त्यानं मार्केटमधून काही दिवसांपूर्वी एक तेलाचा डब्बा आणला होता, जो एका नामांकित कंपन्याच्या 15 लिटरचा तेलाचा डबा होता, जो आणण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. कसे तरी पैसे जमवून त्यानं तो तेलाचा डबा आणला. त्या तेलाचा डबा त्यानं जवळपास 6 महिने वापरला. त्या तेलाचा डबा आता संपला होता. आता नवीन तेलाचा डबा आणण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तो विचार करत होता की हा तेलाचा डबा आपण भंगारवाल्याला देऊ, त्याचे 10-15 रुपये येतील असं त्याला वाटलं होतं. पण तेवढ्यात झालं असं की त्याची मुलगी प्रिया, तिचा वाढदिवस देखील काही दिवसांवर आला होता. त्याची मुलगी तिथं आली. ज्यावेळेस भंगारवाल्याला आला होता त्यावेळी ती म्हणाली, "पप्पा, मला वाढदिवसाला ना तुम्ही मोठं गिफ्ट द्या." त्याची मुलगी खूप लाडकी होती. तिनं सांगितलेला तो शब्द तो कधीच खाली पडू देत नसायचा. पण त्याच्याकडे तेलातला डबा आणायला पैसे नव्हते. तर तो वाढदिवसाला आपल्या मुलीला गिफ्ट काय आणणार होता? खरं तर पैसे कमी असल्यावर कोणत्याही बाबाची अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते. पण त्याची मुलगी त्या डबा विकत असताना मध्ये आली आणि त्याच्या डोक्यात एक अशी कल्पना आली की त्यानं त्या रिकाम्या तेल डब्यापासून असा काही चमत्कार केला की जो आधी कुणीच केला नव्हता. अक्षरशः त्याचा व्हिडिओ करोडो लोकांनी पाहिला, ज्यामुळे तो पंतप्रधानांपर्यंत पोहोचला. पण यामुळं आता तुमच्याही घरात पत्र्याचा डबा असेल तर त्यानं काय केलं ते तुम्ही सुद्धा करू शकता आणि त्याचं मूल्य वाढवू शकता. संजय अतिशय साधारण, ज्याची मुलगी प्रिया, जिचा वाढदिवस होता, काही दिवसांवरती येऊन ठेपला होता. पैशाची चणचण, मुलं त्याच्याकडे गिफ्ट मागितलं. आता एक अशी व्यक्ती ज्याच्याकडे पैसे अतिशय कमी, परिस्थिती हलाखीची, 6-6 महिने तेल डबा वापरायचा, पण त्या मुलाचा वाढदिवस आला, प्रत्येक वाढदिवसाला तो मुलीला काहीही देत नसायचा कारण की त्याच्याकडे पैसेच नसायचे. पण यावेळेस मुलगी म्हणाली, "मला शाळेत काहीतरी मोठं विशेष गिफ्ट पाहिजे." हातात गिफ्ट आणण्यासाठी पैसे नव्हते, पण त्याला एक कल्पना सुचली आणि त्याच कल्पनेमुळे संपूर्ण देशात त्याचं नाव व्हायरल झालं. आता कुणीच तेलाचा रिकामा डबा विकत आणत नाही आहे, कारण की संजयनं जे केलं त्या सगळ्यांनी त्याची दखल घेतली आहे. त्याच्या घरात एक डबा होता, रिकामा तेलाचा डबा. याच तेलाच्या डब्यापासून त्यानं मुलीला एक अशी गिफ्ट बनवली, असं एक गिफ्ट बनवलं की ज्याची किंमत लाखोंपेक्षा अधिक होती आणि ज्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. लोक म्हणतात बाप असावं तर असा, बाप गरीब असू द्या पण मुलीच्या प्रेमाखातर असं डोकं चालवलं. टाकाऊपासून अशी टिकाऊ वस्तू बनवली, एक अशी वस्तू बनवली की 10 रुपयांच्या किमतीचा जो रिकामा भंगारातला तेल डबा आहे त्याची किंमत लाखो रुपये झाली. मग काय केलं त्यानं पहा. पत्र्याच्या तेलाचा डबा आता प्रत्येकाला घरात असतो. आता या व्यक्तीनं काहीतरी वेगळं डोकं चालवलं. भंगारवाला आला आणि त्याच्या डोक्यात कल्पना सुचली आणि 10 रुपयाचा डबा, ज्याची व्हॅल्यू लाखो रुपये झाली. आपणही तीच चूक करतो. मग आपल्या घरात तेल संपलं की उरतो फक्त पत्र्याचा डबा. तो आपण कुठल्याही भंगारवाल्याला 10 ते 15 रुपयाला देऊन टाकतो. तो डबा आपण देतो आणि विसरतो. पण याच एका रिकाम्या निरुपयोगी डब्यापासून एका बापानं आपल्या लेकीसाठी एक अनोखी गोष्ट बनवली, जी पाहून करोडो लोकांच्या डोळ्यात जर पाणी आलंच, पण त्या
त्यामुळे सगळी लोक आता तीच पद्धत वापरून डब्यापासून ही वस्तू बनवत आहेत. खरं तर आता ही कहाणी आहे अशा व्यक्तीची की ज्याच्याकडे पैशाची टंचाई नसायची. 15 लिटरचा तेलाचा डबा 6 महिने वापरायचा. तेवढ्यात मुलीचा वाढदिवस. बाबा मला गिफ्ट द्या. गिफ्ट देण्यासाठी पैसे नाहीत, पण कल्पना होती आणि मुलीवरची अतोनात प्रेम होतं. घरात पडलेल्या त्या रिकाम्या तेलच्या डब्याकडे पाहून त्याच्या डोक्यात कल्पना सुचली. त्यामुळे त्याचं देशभरात नाव व्हायरल झालं. आता खरं पाहिलं तर हा दिवस होता, पण म्हणतात ना, कोणती तरी गोष्ट एखादा चमत्कार व्हायचा असेल तर तो ताबडतोब होत नसतो. आता हळूहळू वाढदिवस जवळ येत होता. ती बाबांना विचारायची, मला काय गिफ्ट देणार आहात? तेव्हा तो म्हणायचा, माझ्या परीसाठी मी सगळ्यात भारी गोष्ट आणीन. पण हे बोलताना त्याच्या काळजात चर व्हायचं, कारण की त्याला माहीत होतं त्याच्या खिशात नवीन कपडे घ्यायला पैसे नव्हते, केक आणायला पैसे नव्हते. तर ही दुसरी गिफ्ट तर फार दूरची गोष्ट. मुलीला देखील माहिती होतं, कारण मुलगी एवढी मोठी झाली तर मुलगी वाढदिवसाला दर पाहायची. तिचे वडील एखाद्या पेड्याचा बॉक्स घेऊन यायचे, पण त्याची कुवत शेतातून उत्पन्न निघत नव्हती. एक दिवस झालं असं, संजयचा धाकटा भाऊ सुरेश, जो पुण्याला नोकरी करायचा, तो चांगल्या कंपनीत नोकरीला होता. 50,000चा पगार. तो पत्नीला आणि 2 मुलांना घेऊन तिथं आला होता. त्यानं प्रियासाठी सुंदर बाहुली, खूप सारे चॉकलेट आणले होते. तिचा चुलता आला म्हटल्यावर प्रिया खूप खुश. प्रियासाठी चॉकलेट बाहुली आणलेली खुश झाली. जाताना काकींना 100 रुपयांची नोट देखील दिली. त्या रात्री प्रिया निरागसपणे म्हणाली, माझे काका किती चांगले आहेत, त्यांनी माझ्यासाठी किती छान खेळणं आणलं. माझे पप्पा तर काहीच देत नाहीत. हेच वाक्य संजयला, म्हणजे तिच्या वडिलांना आणि त्यांच्या हृदयामध्ये बाणासारखं लागलं. त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला, दुःख लपवलं. पण त्यांची मुलगी जेव्हा म्हणाली की पप्पा काकांपेक्षा वाईट आहेत, तेव्हा त्या मुलीचं वाक्य ऐकून जिव्हारी लागलं. त्या रात्री त्यांना झोप आली नाही. ते प्रियाच्या चेहऱ्याकडे निरागसपणे पाहत होते. विचार करत होते, मी कसा बाप आहे जो आपल्या मुलीची एक छोटी इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्यांना आठवलं, त्यानंतर ते जे प्रकार करणार होते, जी आयडिया दाखवणार होते, ते संपूर्ण देशात व्हायरल होत होती. त्यांनी विचार केला, प्रियाला आठवलं, आता ती मोठी झाली आहे. प्रिया अजूनही जमिनीवर बसून जेवण करते. ती आता हळूहळू विचार करू लागले, प्रियासाठी असं करता येईल का? काही वस्तू आणता येईल का? त्यासाठी त्यांनी घरातले पैसे तपासले. फक्त 100 रुपये वाढदिवस आणि 4 ते 5 दिवसांवर आला होता. शेतामधलं सोयाबीन निघणं बाकी होतं आणि आता अखेर यावी तिथं त्यांनी आठवायला सुरुवात केली. त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रियाला विचारलं, प्रिया बाळा, तुला काय पाहिजे? कशाची कमतरता आहे? जसा एक बाप प्रेमानं मुलीला विचारतो. प्रिया इकडे तिकडे बघत होती. तेवढ्यात आईनं आवाज दिला, प्रिया इकडे ये जेवायला. बस ती जेवायला गेली. जेवायला गेल्यावर स्वयंपाकघरात चुलीजवळ जमिनीवर बसून जेवायला लागली. तिच्याकडं बसायला खुर्ची नव्हती. खेळणी, पुस्तक, तिचं सामान पडलेलं असायचं, म्हणून तिला एक अशी जागा हवी होती, ती तिथंच बसून खाऊ शकेल, खेळू शकेल. आता संजयच्या लक्षात आलं होतं, तो अशी एक भारी वस्तू बनवणार होता की ज्यामुळे प्रिया ते आयुष्यभर लक्षात ठेवणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय घराच्या मागे गेला. तिथं कोपऱ्यात रिकामा तेलाचा डबा पडला होता. त्याच्यावर धूळ साचली होती. संजय त्या डब्याकडे पाहत राहिला. अचानक डोक्यात विचार चमकला. मुलीच्या समस्येचं उत्तर मिळालं. तिच्या वाढदिवसाची गिफ्टची कल्पना सुचली. स्वतःच्या हाताने तो आता असा काही बनवणार होता की प्रिया ते दररोज वापरणार होती. संजयनं आपला गुप्त प्रकल्प सुरू केला. त्यानं तो तेल डबा आणला. एखादा खजिना सापडल्यासारखा त्याला आनंद होतो, तसा सगळं त्याला आनंद झाला. त्यानं सगळं पुसलं, स्टिकर काढले. पत्नीला विचारले, काय करताय? तो म्हणाला, प्रियासाठी जादू बनवतोय. त्यानं बाजारात गेला, रंगीबिरंगी पेपर आणले आणि तिची पेपर काळजीपोटी अगदी काळजीपूर्वक डब्याभोवती गुंडाळायला सुरुवात केली. आता तो गंजलेला डबा त्याला गिफ्ट पेपरनं पूर्णपणे झाकून टाकण्यात आलं. तो एखाद्या मोठ्या गिफ्ट बॉक्स सारखा दिसत होता. त्यानं तो डबा अशा पद्धतीनं बाजूला ठेवला. आता प्रिया वाढदिवसाच्या दिवशी छोटा केक आणला. केक कापल्यानंतर संजयनं तो डबा प्रियासमोर ठेवला. प्रिया म्हणाली, बाबा हे काय आहे? तर ते म्हणाले, तुझं गिफ्ट. आता यास काय उपयोग? तर ते म्हणाले, तुझं डायनिंग टेबल आहे. तुला जमिनीवर बसून जेवावं लागतं. तू तुझं ताट याच्यावर ठेवून जेवण करू शकतेस आणि हे तुझं स्टूल आहे. पण जर एका वर याची छोटी उशी ठेवलीस तर यावर बसून अभ्यास देखील करू शकतेस, खेळू शकतेस. असं 2-3 उपयोग त्यांनी डब्याचं सांगितले. एका भंगारातल्या डब्याला त्यांनी आकर्षक रूप दिलं. ते पाहून प्रियाच्या डोळ्यात अतिशय आनंद झाला. प्रियाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि हे सगळं करत असताना पत्नीनं व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ अक्षरशः करोडो लोकांनी पाहिला. अर्थात 15 रुपयाचा डबा असेल, त्याला गिफ्ट पेपरनं रॅप करून तो एका मुलीसाठी खुर्ची किंवा टेबल आणि एक प्रकारचं स्थान बनवण्याचा प्रयत्न एका बापानं केला. आता त्याची पैशांमधून खरी लाखोमध्ये व्हॅल्यू नसेल, जर भावनेच्या तराजूत मोजलं तर त्याची किंमत लाखो काय करोडो रुपयांच्या वर जाऊ शकते. या बापाला यानं केलेल्या मुलीविषयी लावलेल्या डोक्याला तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट कळवा. चॅनलवर नवीन असाल तर ASA मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.